गोंदिया जिल्ह्यात आज 158 अनुकंपाधारकांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करणाऱ्या 43 जणांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते शासकीय सेवा नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आल्याने अनुकंपाधारकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। तर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन नियुक्तीपत्र न मिळाल्याने निराश होऊन बसलेल्या लोकांना देखील शासकीय सेवेचे नियुक्तीपत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत देखील राज्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपाधारकांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन शासकीय नोकरी मिळवणाऱ्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत। तर 70% अनुकंपाधारकांच्या नियुक्त्या राज्यात करण्यात आलेल्या असून आणखी 20% लोकांच्या नियुक्त्या बाकी असून त्यांना देखील लवकरच न्याय मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी सर्वच विभागाचे विभाग प्रमुख आणि अनुकंपाधारक तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत पास झालेले विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। शासनाने मला अनुकंपा मार्फत नियुक्ती केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानत आहे। काही असो ना, पण त्यांनी मला 4 वर्षानंतर नियुक्ती दिली, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते। त्यांनी मला कृषी विभागाला नियुक्ती दिली आहे आणि तिरोडा गाव मला मिळालं आहे। माझ्या पतीचे 2022 मध्ये निधन झाले, त्यानंतर मला आता 2025 मध्ये शासनाने नियुक्ती दिली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। दराडे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या MPSC गट क परीक्षेमध्ये माझी महसूल सहाय्यक तहसील कार्यालय सालेकसा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे 150 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व अनुकंप उमेदवार यांना सोबत प्रतिनियुक्ती देण्यात आली। त्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया व मुख्यमंत्री महोदय यांचे मनापासून आभार। आता केलेल्या परिश्रमाला आज संघर्षाला फळ भेटलं, याचा खूप खूप मला अभिमान आहे। असंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मार्फत असेच कार्यक्रम होत राहतील हीच अपेक्षा देवीचा आहे। माझे वडील 2021 मध्ये मरण पावले होते, त्यांच्या जागी मला शिपाई या पदावर कार्यरत झाला आहे आणि मला सडक अर्जुनी मोरगाव हे तहसील कार्यालय मिळाले आहे। खूप खूप आधार मिळाला आहे, कारण घरी कोणीच नव्हता कमवणारा। आई पोलीस पाटील होती, पण आर्थिक परिस्थिती की चांगली नाही आणि पगार काही वेळेवर होत नव्हतं तर काही भागत नव्हतं। आणि आता शिपाई पद मिळालं तर घरची आर्थिक परिस्थिती पण थोडी सुधारणार, वरून सगळ्यांना घरच्यांना आनंद पण आहे। शासनाचे आभारी मानतो। धन्यवाद। मी ही एक्झाम 2023 आहे, महाराष्ट्र MPSC ग्रुप C घटक महसूल सहाय्यक 2023ची भरती आहे। मग त्यानंतर प्रिलिम्स, मेन्स आणि कौशल्य चाचणी आणि आता ही नियुक्ती। बरीच वर्ष म्हणजे जवळपास 3 वर्ष झाले त्या गोष्टीला। आणि सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र शासनाने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रनेता टू लोकनेता ह्या कार्यक्रमाअंतर्गत 150 दिवसाचा कार्यक्रम अजून वाढवण्यात आला आणि त्या अंतर्गत आम्हाला नियुक्तीपत्र दिलं। त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार, तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे खूप खूप आभार। सांगायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षा ही एक कॉम्पिटिशन असते, स्पर्धेमध्ये ती स्पर्धाच असते। शेवटी कुणाला तरी यावं लागते, कुणाला तरी जावं लागते आणि प्रत्येकाचा तो दिवस येतो आणि त्या दिवसाची वाट फक्त पाहण्यासाठी आपल्याला थांबावं लागते आणि त्याच विलंबाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो। यावर्षी किती लोकांना अनुकंप देण्यात आले? या वर्षी तसं तर भरपूर लोकांना अनुकंप भरतीमध्ये आम्ही घेतलेलं आहे। तर आज 221 लोक आहेत, त्याच्यापैकी 158 लोक अनुकंपा भरती अंतर्गत आहेत आणि 42 लोक याच्यामध्ये MPSCचा त्यांचा भरती झालेला आहे, त्यांना नियुक्ती देण्यात येतात। आणि या कार्यक्रम घेण्याचा अगोदर जिल्हा परिषदने त्यांच्या माध्यमातून ऑलमोस्ट 135 लोकांना मार्च 2025 मध्ये 135 लोकांना त्यांनी अनुकंपा भरतीमध्ये घेतला होता। सर्व विभागामध्ये याच्यामध्ये नगर परिषद आहे, पोलीस विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, राज्य शासनाचा वेगवेगळ्या विभाग आहेत।
पुढे तसं तर मागच्या वर्षी जेव्हा इलेक्शन झालं होतं तेव्हा भरपूर विभागामध्ये जे काय प्रलंबिती होतं, पेंडन्सी होता, वेकन्सी होता, ते भरलं गेलं होतं. आणि आजचा जे भरती झालं त्याच्या कारणाने ॲटलिस्ट लोअर स्टाफ जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आता जे वेकन्सी पोझिशन आहेत ते कमी झालेले आहेत. तर मला नक्की वाटतं की याच्यामध्ये लोकांचा खूप चांगला एक त्यांचं जे काय प्रलंबिती असेल ते लवकरात लवकर निघेल. थँक्यू. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.